सदनिका घोटाळा प्रकरण कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। अनिकेत निकम पुन्हा कोकाटेंची बाजू कोर्टामध्ये मांडणार आहेत। न्यायमूर्ती RN लड्ढांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। सदनिका घोटाळा प्रकरण आणि कोकाटे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते। यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतो एकीकडे कोकाटे यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, तर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। नक्कीच नीलम, आज हायकोर्टमध्ये सुनावणी तर पार पडणार आहे, कारण खरं तर परवाच ही सुनावणी पार पडावी यासाठी अनिकेत निकम यांनी प्रचंड प्रयत्न केले। मात्र कोर्टाने सांगितलं की आज मला वेळ नाही आहे, आम्ही घेणार नाही अशा पद्धतीची जी सुनावणी होती, असे आदेश जे होते ते कोर्टाने अनिकेत निकम त्याचबरोबर जे याचिकेकर्ते वकील आहेत त्यांना दिलेले पाहायला मिळाले। खरं तर याचिकाकर्ता वकिलांचं असं म्हणणं होतं की ही सुनावणी जी आहे ती आणखीन लांबणीवर टाकली तरी इतकी काही हरकत नाही आहे, कारण एवढी काही महत्त्वाची सुनावणी ही नाही आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी देखील केला। मात्र अखेर आज ही सुनावणी पार पडणार आहे आणि अनिकेत निकम जे आहेत ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत। त्यामुळे उज्ज्वल निकम ज्या पद्धतीने अभ्यास करून बोलतात त्याच पद्धतीने अनिकेत निकम देखील अभ्यास करून बोलतात। कालचा एक अख्खा दिवस अनिकेत निकम यांना या केसवर अभ्यास करण्यासाठी मिळालेला पाहायला मिळतोय। खरं तर सत्र ज्यावेळेला कनिष्ठ न्यायालयाने हा निकाल दिला आणि तोच निकाल सत्र न्यायालयाने कायम ठेवला, याचा अर्थ सबळ पुरावे त्यांच्याकडे देखील आहेत, तसे कागदपत्र देखील पुरावे म्हणून कोर्टामध्ये सादर केलेले असणार। त्यामुळे याचिकाकर्ता वकील आता नेमके परत तेच कागदपत्र समोर सादर करणार का लड्ढांच्या, हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की RN लड्ढा हे अत्यंत न्यायप्रिय असे जज आहेत। त्यामुळे या जज समोर कुठल्याही पॉलिटिकल पार्टी म्हणजेच राजकीय पक्षांना जास्त थारा दिला जात नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे आज RN लड्ढा नेमका काय निर्णय देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या निर्णयावरच नेमकं पुढे काय घडतंय, माणिकराव कोकाटेंना खरंच दिलासा मिळणार का की त्यांच्या डोक्यावर ही टांगती तलवार सातत्याने कायम राहणार, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर माणिकराव कोकाटे हे स्वतः सुद्धा एक ॲडव्होकेट आहेत, त्यामुळे न्यायालयाने दिलेला निर्णय जो आहे तो त्यांनी मान्य केला पाहिजे। एक वकील म्हणून त्यांनी तो मान्य करणं अपेक्षित आहे, मात्र अद्याप असं कुठेही झालेलं नाहीये। आपण बघतोय की आपले प्रतिनिधी भूषण म्हणतात तसं लीलावतीमध्ये तो 2 दिवस ऍडमिट आहेत, कुठलंही बुलेटिन लीलावतीने देखील काढलेलं नाहीये, मेडिकल बुलेटिन। त्यामुळे या सगळ्याच गोष्टींवर एक प्रश्नचिन्ह सातत्याने उपस्थित केलं जात आहे। नीलम जी, नक्कीच या सुनावणीला कधी सुरुवात होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? साधारण 10 नंतर या सुनावणीला सुरुवात होईल असं कळतंय, कारण अनिकेत निकम असं म्हणाले होते की लवकरात लवकर ही केस पटलावर यावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, म्हणजे शुक्रवारी सकाळच्या सेक्शनमध्येच ही केस जी आहे ती पटलावर आली तर त्यानंतर ॲक्शन जी आहे ती घेता येईल अशा पद्धतीचं वक्तव्य अनिकेत निकम यांनी केलेलं होतं। त्यामुळे साधारण 11 वाजता खरं तर कोर्ट बसतं, त्यानंतर ही लगेचच पटलावर येण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येते। नीलम जी, भाग्यश्री, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।